हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम बॅक टू अवर चॅनल पूजाज वर्ल्ड व्हेजिटेबल गार्डन. आणि आम्ही तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करतोय, दिलगिरी व्यक्त करतो. फार दिवसानंतर आम्ही ब्लॉग शूट करतोय. तर मध्यंतरी काही तब्येतीचा इश्यू झाला होता, त्यामुळे नाही केला आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर आम्ही परत एकदा नव्याने सुरुवात करतोय. तर वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि पाहूया, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आपलं गार्डन टूर, की त्याच्यामध्ये आम्ही काय काय लावलंय आणि स्टार्ट केलंय जस्ट. तर त्याच्यामध्ये काय काय फर्स्ट टाइम हार्वेस्टिंग घेतोय, काय काय निघते ते तुम्हाला दाखव. तर पहिल्यांदा आपण पाहू, आपण बीन्स लावले होते, फ्रेंच बीन्सचे 2च रोपं लावले होते आणि मोठे होऊन त्याला फुलं येऊन मस्त शेंगा तयार झाले. ते शेंगा पाहूया किती निघतात. फर्स्ट हार्वेस्टिंग आहे. अरे बापरे, हे तर पूर्ण भरलंय ग. बापरे, मस्त. आपली एक टाइमची भाजी होऊन जाते असं वाटतं मला. क्या बात आहे. पहिल्यांदा आपण फ्रेंच बीन्स घरी लावलेले आहे. याच्या आधी ट्राय केल्या, पण ते काही कारणाने रोप खराब झाले. तर आम्ही आता किती निघताय शेंगा पाहू. छोटे मोठे बरेचसे आहे. हा, 2 रोप आहे आणि त्याच्यानंतर परत 3-4 रोप लावले. हा हा, आमच्या बेबूने सनफ्लॉवरचं झाड लावलेलं आहे. हा, बाप. अगं, हा झाड तर पूर्ण भरून गेलाय शेंगाने. घे बघ. हे आमचे असिस्टंट आहे, छोटा असिस्टंट. कधी शेंगा तोडू, किती येत आहे शेंगा. पहिले शेंगा बघू. बापरे, हा तर भरूनच गेलाय. त्याच्यामध्ये पानं कमी, पूर्ण शेंगा दिसत आहे. खरंच खूप पहिल्यांदा असे हे घरचे शेंगा पाहून यार किती छान वाटत आहे बिल्लू. आणि याचा स्वाद तर अप्रतिम असेल, एवढं एकदम गोड असेल है ना टेस्ट. मित्रांनो, तुम्हाला ऑर्गॅनिक व्हेजिटेबल खायला आवडतं का? आणि ऑफकोर्स आवडतच असेल, कारण याच्या टेस्ट मार्केटहून आपण जे आणतो भाजीचं त्यापेक्षा अतिशय चविष्ट, एकदम छान असते. त्यामुळे आम्ही एवढी मेहनत करून काहीतरी घरी निघेल आणि ते खायला होईल म्हणून आम्ही एवढी मेहनत करतो. तुम्हाला पण आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. बारीक वाली पर तोडू? नाही, बारीक नको तोडू, एकदम जे म्हणजे मोठी होईल ते. हे बघा, मिनी सांबार पण याच्यात बनवले आहे. बघा, मिनीचे सांबारचे बियाचे टाकले होते. आणि बघा, आता मी आमचे सांबार तोडते आहे. हा, गुंतले आहे. पण आम्ही हे बघा, आमची सांबार. आणि बघा,
आता मी सांबारचे हे फूल, सांबारचे हे फुलं बघा. आणि बघा हे पूर्ण खूप मस्त सांबार आली आहे. आणि बघा मी तुम्हाला आमची पत्ता थांब गोबी ना दाखवते. थांब ना हे तर तोडू दे. बघा आता हे सांबार मी खूप सारे तोडून टाकणार आहे, पण थोडे राहू दे. किती झाड आहे तिथे? 2 आणि 2 रोप आहे है ना? हा 2च झाड आहे ना ते, आणि 2 नंतर लावलेले. तिथं होतील आता हळूहळू मोठे. 2च झाड आहे ना, 2च झाडाने एवढे शेंगा आहे. आणि हे याच्याबद्दल सांगायचं जर झालं तुम्हाला, तर हे जे फ्रेंच बीन्स आहे, वालाचे जे असतात ना, वालाचे झाड त्याच्यासारखेच पानं असतात, पण हे यांची हाईट जास्त होत नाही. हातभरच हाईट असते, 1 ते 1.5 फूट, आणि त्याला शेंगा आलेले असतात. त्यामुळे याला जास्त देखभाल करायची गरज पडत नाही वेलीसारखं. इकडे आहे या झाडाचे बारीक ठेवले थोडे, कारण हे छोटे आहेत ना, हे खाली आहे. त्याच्यामुळे. हे बघा तुम्हाला असं वाटतं, हे बघा, हे बघा, हे तुम्हाला असं वाटत असेल की हे 3 रोप सांबारचे. हे पावभर झाले ना. तुम्हाला असं माहिती नाहीये. बघा हे टाकली आता पावभर झाले नाही. सांबारची किती रोप आहे. जाऊ दे, झाले झाले खूप झाले. शेंगा झाली तोडून. आता पालक पाहू किती निघते. पालक कट करू. ठेवून दे मला मम्मीला, ठेवून दे मला. नाही बोलू दे मला. हो ए बात टोपली हे बघा. अगं हो ब्लॉगला थांब ना, दाखव. दाखवतोय काम तर. फोन आपल्याला 5 लागतील असं म्हणजे का, कंटिन्यू एकदा प्रॉपर झालं तर. हा आता नाही. हे बिनसवाला का मिरची आहे ना? बिनसवाल नाही आहे, शिमला मिरची. हे करताय ना, मग फोन कुठे ठेवू मी? फोन कुठे ठेवू? कोण बघाल फोन ना? भरली आहे पूर्ण इथे पालक. आपण जर हे पालक त्याच्यात लावली असती ना, टब मध्ये, चालली असती. खराब झाली ती? चांगली चालली असती. चांगली आली. एक जुडी एवढी तर पालक निघते. हे बघा, पाहिजे तेवढी कट करून घेऊ आपण. फुलाची काप पहिले, जटर होऊन जाईल ते. हे बघा आमचे पालक. हे बघा खूप वाढ झाला, खूप महिना झाला पालकला. जशी जशी लावली आहे आम्ही तशी तशी बनवतो. बघा किती खाऊन घ्या तुम्ही. आता आपले सांभाळ लागेल चटणीला. बघा पत्ता गोबी.
आता बघा हे वांगा लवकरच पत्ताकोबी तयार होणार आहे. बघा लवकरच प्लांट आहे. होय, भेंडी कापायची आहे का तुला? ते खराब झाली ना म्हणतो. नको घेऊ ना, टाक काय इथं. खराब नाही झाली. खराब झाली आहे वाटतं. नाही झाली आहे. बघा खूप लवकर तयार होणार पत्ता गोबी आणि सांबार कटून गेले आहे आता, पण खूप आहे. याच्यात कुठेतरी तुम्ही कोणता तरी झाड लावू शकता. बघा आपण बघा हे एवढं चांगला. काही इकडे नाशिकमध्ये धोक्याची पानं म्हणतात त्याला, अळूचे. तर हे लावलेले आहे. आत्ता इतक्यात नाही याची हार्वेस्टिंग करू, नंतर करू. आणि इथे काही लसण लावलेले, वर पण थोडे लावलेले. तर सब्जी ले लो. तर आमच्याकडे एवढी भाजी निघाली आहे. जवळपास 1 जुडीची पालक आहे आणि साधारणतः हे 1.5 पाव शेंगा आहे. शेंगा बघा, ही एवढी शेंगा आहे तरी ही एकदम कवडी आहे, एकदम कवडी आहे घरची. पहिल्यांदा निघाली ती बीन्स, एवढी कोथिंबीर काढली आणि काही 1-2 एखादं वांगे, भेंडी. आणि हे पहिलं हार्वेस्टिंग आहे या वर्षीच. आणि पाहू, वांग्याचे रोपं लावले, यंदा वांगे अजून नाही आले त्याला, तर जेव्हा येतील तेव्हा पाहू. आणि असेच आम्ही हार्वेस्टिंग घेत जाऊ, नवीन रोपं लावत जाऊ. आणि तुम्ही सांगा तुम्हाला कोणते हार्वेस्टिंग, कोणती भाजी खायला आवडते. तर हे सगळं पाहून तुम्हाला कसं वाटते. तोपर्यंत भेटूया नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करा. स्टे ट्यून. ओके, बाय बाय.